ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात, मग ते लोकसभेच्या असोत, विधानसभेच्या असोत, महानगरपालिकेच्या असोत, नगरपालिकेच्या असोत, ग्रामपरिषदेच्या असोत, परिषदेच्या असोत, जिल्हा पंचायतीच्या असोत, ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्यावेळेस आम्हाला संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात. पण एकदा का निवडणुका झाल्या, सत्तेत आलो, सत्तेत गणित झालं का आम्हीच म्हणतो जे जे संविधानाने घडवले ते आम्हाला मान्य नाही, जे जे संविधानाने घटनेने घडविलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही. हे बोलणारे राज्याचे मुख्यमंत्री आज चौदार तळ्याच्या इथे जाऊन मोठी स्तुतिस्तुम्न गात आहेत, मोठी स्तुतिस्तुम्न गात आहेत. आज खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्वलंत विचार आज सर्व स्तरावर पोचताना आज देश स्वतंत्र होण्यापूर्वी, स्वतंत्र केल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लाल बहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, परमहंस आणि महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. आणि देश स्वतंत्र झाला ना, त्या देशाला प्रगल्भ बनवण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाला संविधान आणि घटना बनविणे आवश्यकता आहे, त्यासाठी ते लंडनला गेले. लंडनला एका विद्वानाकडे गेले पंडित जवाहरलाल नेहरू, की मला माझ्या देशासाठी संविधान घडवायचं आहे, घटना घडवायची आहे. हे असे विचार जेव्हा त्या विद्वानांकडे मांडले, वकील होते, पेशाने ॲडव्होकेट वकील होते, त्या विद्वानांकडे मांडले पंडित जवाहरलाल नेहरूंनी, तेव्हा त्या लंडनमधील विद्वान वकील पंडितने सांगितलं की तुमच्या देशामध्ये अशी एक व्यक्ती आहे, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुमच्या देशामध्ये अशी एक व्यक्ती आहे, ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ती तुम्हाला जगातील सर्वात महान संविधान आणि घटना लिहून देईल. हे ऐकल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू भारतात परत आले आणि आपल्या शिपायाला पाठवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवण्यासाठी निरोप पाठविला की तात्काळ तुम्ही यावे. ज्यावेळेस शिपाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेला की तुम्हाला तात्काळ बोलावणे आहे पंडित जवाहरलाल नेहरूंचं, की तात्काळ यावं, काही महत्त्वाचं बोलायचं आहे. परंतु युगपुरुष ते, क्रांतिपुरुष ते, महामानव होते, त्यांनी येण्यास नकार दिला. मी व्यस्त आहे, मला वेळ नाही आहे, मला पुस्तकं लिहायची आहेत, मी पुस्तक लिहितोय. शिपाई परत गेला. पुन्हा पंडित जवाहरलाल नेहरू आठवडाभराने, 15 दिवसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावणं पाठवलं. सांगा आपल्याला देशाचं संविधान घडवायचं आहे, घटना घडवायची आहे. आणि मी लंडनला गेलो होतो, तिथून आम्हाला कळालं की आपल्या देशामध्ये एक महान पुरुष आहे, ते उत्तम असं संविधान आपल्याला बनवून देईल, घटना बनवून देईल. म्हणून आज देशाला तुमची आवश्यकता आहे, तुम्ही तात्काळ या. घटनापीठाच्या संविधान कमिटीने जी लोक नेमली होती, ही 6 लोक नेमताना त्यात मुख्यत्व करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आज अनेक सोशल मीडियावरून प्रचार होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले नाही, घडवले नाही. तर मी सांगू इच्छितो, घटनापीठावरील ज्या 6 कमिटीचे मेंबर्स होते
घटना संविधानपीठावर जे 6 मेंबर्स होते, हे 6ही मेंबरने काढता पाय घेतला. कोणी उपस्थित राहिले नाही, कोणी हजर राहिले नाही, कोणी येऊ शकले नाही, कोणी नाना तऱ्हेचे कारणं देऊन हे संविधान घटनापीठावरच्या समिती कमिटीवरचे एकही सदस्य येऊ शकला नाही. राहिले फक्त परमपूज्य महामानव क्रांतीसूर्य प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागे न हटता आपल्या स्वतंत्र भारताचं एक संघ राहण्यासाठी देशाचं संविधान आणि घटना घडविली. ती घटना संविधान आजही प्रचलित आहे. तर चवदार तळ्याच्या मृतावर बोलताना चवदार तळ्याचे सत्याग्रह जो शताब्दी वर्षात येतोय त्याच्यावर बोलताना मी सांगू इच्छितो, सरकारमधील अनेक नेते गेले आपलं मोठेपण मिरवण्यासाठी. सर्वात म्हणजे जे स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेते म्हणतात, रामदास आठवलेजी, आज सत्तेमध्ये भीक मागून सत्तेमध्ये आहेत आणि ते सत्तेतील भीक मागण्याच्या सत्तेवर आहेत. देशाचे गृहमंत्र्यासारखे अमितजी शाह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर 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 असा अपमान करतात. आप 7 जन्म जी पुण्य कमाते तो भगवान कभी आज 7 जन्म भगवान से ऐसे एक बार भी नाम लेते तो पुण्य कमा लेते थे असे बोलणारे अमित शाह आणि त्यांची पाठण करणारे आपले राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले, जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गट म्हणत आहेत, ते अमित शहाजीचे पाठराखण करतात. आणि आज सत्तेमध्ये राज्यसभेवर 3री वेळ ते खासदार म्हणून नेमणूक होते. एक केवळ लाचारी, भ्रष्टाचारी आणि भीक मागीपणा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं?